सगळ्यात पहिले तर पाहूया की आंतरराष्ट्रीय ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेमकं काय घडतंय। बातमी कोलंबियातून आहे। कोलंबियात निवडणूक प्रचारादरम्यान भर सभेत गोळीबार झालाय। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, याची एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय की कोलंबियात निवडणूक प्रचारादरम्यान भर सभेत गोळीबार झालेला आहे। कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाचे उमेदवार जे आहेत मिगुएल उरिबे यांच्यावरती निवडणूक प्रचारादरम्यान गोळीबार करण्यात आलाय। मिगुएल उरिबे यांच्यावरती रुग्णालयात आता उपचार सुरू आहेत। याची दृश्य आपण पाहतोय, ते भाषण करत होते आणि अगदी त्याच वेळी त्यांच्यावरती गोळीबार करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रमोद, काय सांगाल, गोळीबार कुणी केला या संदर्भातली काही माहिती आहे का आणि का करण्यात आला हा गोळीबार? वैष्णवी 2026 मध्ये म्हणजे पुढच्या वर्षी कोलंबियामध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होणार आहेत, पण त्यापूर्वी तिथं प्रचार सुरू असल्याचं बघायला मिळते। चौक सभा ज्या आपल्याकडे होतात तशा पद्धतीच्या चौक सभा त्या ठिकाणी कोलंबियाच्या राजधानीमध्ये सुरू होती आणि त्यावेळी प्रचारादरम्यानच ज्यावेळी राष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत मिगुएल उरिबे हे भाषण देत होते आणि त्यावेळी अचानक पद्धतीनं समोर त्यांच्या अगदी काही मीटर अंतरावरती असलेल्या व्यक्तीने त्यांच्यावरती गोळीबार केलेला आहे। 2 गोळ्या त्यांना मारल्या, त्यांचे गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे अशी माहिती मिळते। गोळीबार केला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये खूप मोठा गोंधळाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं। व्हिडिओमधनं देखील आपण तशा पद्धतीचे दृश्य बघू शकतो, कशा पद्धतीने लोकांमध्ये गोंधळ निर्माण झालेलं होतं। त्यानंतर लोक असतील किंवा पोलिसांच्या वतीनं ज्या हल्लेखोरानं हा गोळीबार केलेला होता त्याला ताब्यात घेण्यात आलं, त्याला अटक करण्यात आलेली आहे। पण हल्लेखोरांनी गोळीबार नेमकं का केला त्याचं कारण अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये। उरिबे यांची परिस्थिती सध्या चिंताजनक आहे, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे। काल म्हणजे भारतीय वेळेनुसार सांगायचं झालं वैष्णवी तर शनिवारी रात्री संध्याकाळच्या आपण पाहतोय ही दृश्य खरं तर अंगावरती काटा आणणारी आहे की राष्ट्रपती पदाचा एक उमेदवार आहे, तो भाषण करतोय आणि त्याच्यावरती गोळीबार झालाय। दुसरीकडे आपण पाहतोय त्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। का केलाय त्याने गोळीबार अजून तरी स्पष्ट नाहीये। धन्यवाद प्रमोद, अगदी सविस्तर अपडेट दिली। आपल्याकडून याची वेळोवेळी अपडेट जाणून घेतच राहू। De la discapacidad que tiene. Segundo, salud mental. El principal problema en Bogotá, en Colombia.